बिबट्याने पुन्हा दिली दस्तक. महिलेवर हल्ला चढवत वन विभागाला दिले चॅलेंज. तळोदा शहराजवळील काजीपूर गावाजवळ एका वृद्ध महिलेला बिबट्याने जखमी केल्याने पुन्हा बिबट्याच्या दहशतीने खळबळ उडाली आहे. आज शनिवार दिनांक 9 रोजी दुपारी 5 वाजेच्या सुमारास तळोदा येथील बब्बू माडे यांच्या शेतात रखवाली करणाऱ्या 22 आंगल्या वडवी वय वर्ष 70 हल्ली मुक्काम तलावडी ही महिला तळोद्याहून बाजार करून काजीपूर गावाकडून तलावडीकडे जात असताना रस्त्यालगत असलेल्या मकईच्या शेतात बिबट्या शिकारीसाठी दबा धरून बसला असताना पायी जाणाऱ्या बावीबाईच्या डाव्या पायाचा लचका तोडला. महिलेने आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या शेतातील लोक धावले. तसेच जागतिक आदिवासी दिन उत्सव साजरा करून घरी परतणाऱ्या मोटरसायकल चालकांनी गाडीच्या जोरजोराने हॉर्न वाजवून बिबट्यास पळवून लावले. शिवसेनेच्या रुग्णवाहिकेवरील पायलट पुष्पेंद्र दुबे वेळीच रुग्णवाहिका घेऊन पोहोचल्याने त्वरित जखमी महिलेस उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल केले. जखमी महिलेच्या पायावर टाके देऊन पुढील उपचार डॉक्टर मनोज गावित, परिचारिका प्राजक्ता वायदंडे करीत आहेत. दैव बलवत्तर असल्याने 22 वडवी या हल्ल्यातून जखमी होऊन वाचले आहेत. तळोदा वन विभागाने सापळा रचून तळोदा तालुक्यातील ठिकठिकाणाहून 13 बिबटे जेरबंद केले आहेत. मग पुन्हा त्याच शिवारात नरभक्षक बिबट्याचा मुक्त संचार आणि मानवी हल्ले सुरू झाल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काजीपूर आणि तलावडी रस्त्याजवळ या घटनेने आरोग्यासाठी पायी फिरणारे धास्तावले आहेत. वन विभागाने सापळा रचून बिबट्या त्वरित जेरबंद करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वेळोवेळी बिबट्याचा मुक्त संचार पाहणाऱ्या नागरिकांनी वन विभागावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेती शिवाराचे कामे वाढल्याने बिबट्याला जेरबंद करून मानवी जीवाला सुरक्षेची हमी वन विभागाने दिली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. परिवर्तन 24 न्यूज ब्युरो. मला काही माहीत नाही होती. माय फुलवाला मी फुले तोडतो. मला माहिती नाही होती हे बाजार आहे आणि बेंदिन हय गया या टाकाडलं मग मला निरोप दिली तुम्ही दौडतो आहे दिसं कधी 4 वाजता येतो. हां मला म्हटलं घरी नाही तळोदा आले आणि नंतर झोपडी करतात. हां